अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ माझ्या सगळ्या स्वामी भक्तांकडे असेलच हे तर नक्कीच आहे. माझ्या स्वामी भक्तांना ह्या ग्रंथाचे खूप छान अनुभवही आलेले असतील. महाराजांनी खूप द्यावं म्हणून तुम्ही खरंच सेवा करत नका जाऊ. महाराजांनी आपल्यासाठी भरपूर दिलं आहे आणि आपण जीही सेवा करतो ती महाराजांपर्यंत पोचत असते आणि महाराज आपल्याला त्याची परतफेडही करत असतात. स्वामी महाराजांचं जो कोणी नित्यनियमाने स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ पठण करत असेल त्याचं आयुष्य बदलून गेलं असेल, सोन्याहून पिवळं झालेलं असेल हे तर नक्कीच आहे. स्वामीचरित्र सारामृतांचं तुम्हाला माहिती आहे का, 108 पारायण जर केले, तुमची कोणतीही इच्छा असो, खूप खूप छान अनुभव आलेले आहेत. माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना 108 पारायण केल्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. म्हणून तुम्ही स्वामी महाराजांचे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पठण करत असणार हे तर नक्कीच आहे. पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ नक्कीच आणावा आणि आपल्या नित्यसेवेमध्ये नक्कीच तो पठण करावा. एकदम सोपा आहे. 1 ते 21 अध्याय असतात. तुम्हाला मी ग्रंथही दाखवते. हा स्वामी महाराजांचा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात आणि आपल्याला तुम्हाला समजा संकल्पयुक्त सेवा जर करायच्या नसतील तर तुम्ही क्रमशः 1, 2, 3 आज जर तुम्ही पठण केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला 3, 4, 5, 6 आणि तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असे आपल्याला 1 ते 21 अध्याय पूर्ण 7 दिवसात होतात. आणि हे स्वामीचरित्र सारामृत हा पूर्ण 21 अध्यायांचा ग्रंथ आहे आणि आपल्याला पठण करायला फक्त 5 किंवा 10 मिनटं लागतात. खूप प्रभावी ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामुळे माझं आयुष्य खरंच बदलून गेलं आहे आणि महाराजांनी भरपूर दिलं आहे. खूप छान अनुभव येतात. छोटी मोठी सेवा किंवा आपण करतही असतो, पण तुमच्या घरामध्ये खूप अडचणी असतील, दुःख असेल, संकट असतील, तुम्ही महाराजांचे 108 स्वामीचरित्र सारामृत संकल्पयुक्त सेवा जर केल्या ना, तुमचे जेही प्रश्न असतात ते नेहमी सुटत असतात हे तर नक्कीच आहे. महाराजांकडे काय मागावं, आता तर खरंच मोठा प्रश्न पडतो की महाराजांकडे आपण काय मागावं. आता तर कोणत्याही संकल्पयुक्त सेवा करण्याची गरज पडत नाही. महाराज खरोखर आपोआप देत असतात. तुम्ही फक्त रोज अखंड नामस्मरणही केलं ना तरी महाराज आपल्याला पदोपदी त्यांची आपल्यासोबत आहेत किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्याची पदोपदी आपल्याला अनुभव देत असतात. महाराजांची मी तुम्हाला सांगते की तुम्ही खरोखर सेवा करून बघा. महाराजांचे संकल्पयुक्त सेवा करून बघा. नंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे विषम संख्येने म्हणजे 5, 11, 7, 21, 51 आणि 108 जर पारायण तर तुमच्या घरात झाले ना, तुमचं आयुष्य खरंच सोन्यासारखं होऊन जाईल. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये 108 पारायण केले जातात त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमी पडत नसते. प्रत्येक गोष्टी आपोआप सुटत जात असतात. महाराज कधीही कोणती गोष्ट कमी पडू देत नाही. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगेल की हा ग्रंथ खरोखर सांगते मी खूप प्रभावी ग्रंथ आहे. तुमच्याकडनं कोणतीही सेवा होत नसेल पण तरीही तुम्ही स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं रोज नित्यसेवेमध्ये पठण करा आणि रोज नित्यसेवा करा. महाराजांनी खूप द्यावं म्हणून तुम्ही खरंच सेवा नका करू. महाराजांनी आपल्यासाठी भरपूर दिलं आहे म्हणून तुम्ही सेवा करा. महाराजांची सेवा करताना फक्त महाराजांना भाव महत्त्वाचा असतो, भक्ती महत्त्वाची असते. आपण किती सेवा करतो, 2 तास करतो किंवा 4 तास करतो त्याला महत्त्व नाही. पण तुम्ही 5 मिनटाचीही सेवा केली पण तुम्ही किती अंतःकरणाने केली आणि किती भावनेने केली हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तुम्ही 3-3 तास 4-4 तास तुम्ही महाराजांची सेवा करा किंवा कंटिन्यू महाराजांपुढे तुम्ही बसून राहा. अजिबात असं सांगणार नाही. आणि तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल. पण मग आयुष्यात आल्यानंतर महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आणि गुरुचरित्राचा आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी गुरुचरित्राचं पठण करा. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील, दुःख असेल, संकट असेल ते सगळे निघून जातील. महाराजांची 11 माळ जप करणे आणि नामस्मरण सगळ्यात उच्च कोटीची सेवा असेल ना तर सगळ्यात उच्च कोटीची महाराजांची फक्त नामस्मरण आहे. ते कुठेही कधी आणि कोणत्याही वेळेस आपण करू शकतो. मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल,
कोणत्याही ठिकाणी तुम्ही असणार, जाल, उठता बसता झोपता तुम्ही महाराजांचं नामस्मरण जर केलं ना, त्याच्यासारखी उच्च कोटीची सेवा कुठेच नाही. म्हणून महाराजांचं नामस्मरण पण इतकं महत्त्वाचं आहे. नामस्मरणानेही बऱ्याचशा समस्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या सुटलेल्या आहेत. म्हणून तुम्ही नामस्मरण करू शकतात. खरंच जॉब करणाऱ्या ज्या महिला असतील त्यांनाही सांगते मी की तुम्ही जेव्हाही प्रवास करतात, जाता येतात, जेव्हाही तुम्हाला भेटलं तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अखंड नामस्मरण तुम्ही करू शकतात. त्यानंतर तुम्हाला घरात वेळ नसेल, स्वयंपाक करताना तुम्ही नामस्मरण करू शकतात. घरातले कामं करताना तुम्ही नामस्मरण करू शकतात. तुमची अंघोळ झाली का नाही झाली की काय करायचं, कसं करायचं, ह्या सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच फक्त नामस्मरण आहे. तुम्हाला मी खरोखर सांगते, नामस्मरण आणि महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ क्रमशः पठण म्हणजेच नित्यसेवा जर तुम्ही केली ना, तुमचं खरं सांगते छोटे मोठे अनुभव तुम्ही घेऊन बघा, नामस्मरण करून बघा आणि स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्ही पठण करून बघा. तुमचं खरंच आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही स्वामी मार्गात या, स्वामी सेवा करा. मी एवढंच सांगणार आहे की स्वामी मार्गात आणि स्वामी सेवेमध्ये खूप काही आहे. महाराज खूप काही देऊन जातात. कधी कधी खरंच प्रश्न पडतो की महाराजांकडे आता मागावं काय. महाराज जेव्हाही आपण संकल्पयुक्त सेवा करून आणि आपल्या अडचणी महाराजांना सांगत असतो ना, त्या नक्कीच पूर्ण होत असतात. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगेल आणि परत एकदा सांगते की महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आणि नामस्मरण तुम्ही नक्की पठण करा, नित्यसेवेमध्ये नक्की करा. तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आहे ना, तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा 3 अध्याय आवर्जून तुम्ही पठण करा. आणि नामस्मरण तुम्हाला तर बोललेच, तुम्ही उठता बसता कधीही महाराजांचं नामस्मरण करू शकतात. याला काहींना संकल्पयुक्त सेवा करायच्या असतील, काहींना 11 गुरुवार करायचे असतील. खूप छान अनुभव माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना 11 गुरुवारांचे आलेले आहेत. नंतर 108 पारायण केल्यानंतर त्याचे अनुभव पण आहेत. असे बरेच अनुभव महाराजांचे आहेत. बऱ्याच लीला महाराजांनी दाखवलेल्या आहेत. कोणाकोणाला स्वामी भक्तांचे अनुभव आलेले असतील नक्कीच मला कमेंट्स करा आणि नक्कीच तुमचे अनुभव माझ्यापर्यंत शेअर करा. म्हणजेच महाराजांची सेवा आपल्याला स्वामी भक्त तयार करायचे आहेत आणि स्वामी मार्गात आणायचं आहे. आपल्यापासून एकही स्वामी भक्त तयार झाला ना, किंवा आपल्यामुळे एकही स्वामी मार्गात आलं ना आणि त्याची अडचण किंवा दुःख जे काही असेल, जी समस्या असेल ती निवारण झाली ना, तर त्याचं फळही आपल्याला मिळत असतं. प्रचार प्रसार ही एक स्वामी महाराजांची खूप खूप प्रभावी सेवा आहे. म्हणून सांगते तुम्हाला, तर कोणाला सांगायचं असेल तर तुम्ही नक्की महाराजांच्या सेवेत मार्गात त्या व्यक्तींना आणू शकतात. स्वामी महाराजांचा प्रचार प्रसार करू शकतात. महाराजांची लीला अपार आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आवर्जून तुम्ही तुमच्या आयुष्यात आणा आणि तुम्ही तुमचं आयुष्य बदलेल हे तर नक्की शाश्वती 100% मी देते की याला म्हणजे स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाला तुम्ही फक्त 5 मिनिटं लागतात. रोजचे 3 अध्याय वाचायचे. 7 दिवसात 1 पारायण होऊन जातं. कंटिन्यू रोज आपल्याला फक्त मासिक धर्म आला की त्यावेळेस आपले स्किप 4-5 दिवस असतात तेवढे सोडून द्यायचे. विटाळ सुतक जेव्हा आपण असेल तेव्हा पण आपण करू शकत नाही. पण तुम्ही तर खरंच सांगते मी, हा ग्रंथ तुम्ही घ्या आणि तुमचं पठण करून बघा आणि आयुष्य नक्कीच तुमचं बदलून जाईल. इतकी शाश्वती तर मी नक्कीच देऊ शकते. मी तुम्हाला सांगेल की 5-5 तास 2-2 तास तुम्ही सेवा करा. फक्त स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं क्रमशः 1, 2, 3 आणि 11 माळा जप, नित्यसेवा तर करून बघा. नित्यसेवेनेही बऱ्याच लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगेल की महाराजांची ही सेवा खूप महत्त्वाची सेवा आहे. तर तुम्ही नक्कीच स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण करा आणि 11 माळा नक्कीच जप करा. महाराजांची नित्यसेवा करा. महाराज आपल्याला पदोपदी आपली साथ देतील. आपणच महाराजांची साथ सोडून देतो, पण महाराज आपल्या नेहमी पाठीशी असतात. हे तुम्ही लक्षात राहू द्या. आपणच सेवा कमी पडतो, कुठेतरी कमी पडत असतो, पण महाराज कधीच कमी पडत नसतात. महाराज पदोपदी आपल्यासोबत असतात. तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ नसेल तर तुमच्या शेजारच्या केंद्रात जाऊन किंवा तुमच्या तिथं दुकानं असेल धार्मिक, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ मिळून जाईल. तुम्ही आवर्जून घेऊन या आणि त्याचं नित्यपठण करा. तर चला, आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.